हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत प्रत्येक वर्गाचे टेस्ट किंवा प्रश्नपत्रिकांचे पेपर ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये आपल्याला दिले जातात. प्रत्येक पेपर आपल्याला मोबाईलवर, टॅबवर, कॉम्प्युटरवर सोडवता येतो. हा सोडवलेला प्रत्येक पेपर आपल्याला तपासण्यासाठी त्यामध्ये सुविधा दिलेली आहे. पेपर सोडवून झाल्यानंतर आपल्याला किती वेळ लागला हे समजतं. पेपर सबमिट केल्यानंतर आपल्याला किती मार्क पडले हेही आपल्या लक्षात येतं. यानंतर कोणता प्रश्न चुकला, कोणता प्रश्न बरोबर आला हे स्क्रोल केल्यानंतर जो प्रश्न चुकला आहे तो लाल कलरमध्ये येतो, जो प्रश्न बरोबर आहे तो हिरव्या कलरमध्ये. आता चुकलेले प्रश्न त्याचं काय उत्तर असायला हवं होतं हेही त्या ठिकाणी समजतं. आणि त्याचबरोबर चुकणारा प्रत्येक प्रश्न विद्यार्थ्याने कॉन्फिडन्सली सोडवलेला असतो. त्याच्यावरून कोणत्या ठिकाणी चूक घडली, काय चूक घडली हे समजून देणं गरजेचं असतं. याच्यासाठी आपण ही मालिका तयार केलेली आहे. या मालिकेमध्ये प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून दिला जातो. तो कशा पद्धतीनं सोडवायला हवा होता, कोणती ट्रिक्स वापरायला हवी होती हे तुम्हाला समजून दिलं जातं. पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा क्रमांक 2 पेपर क्रमांक 258 हा इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आहे. हा आपण समजून घेणार आहोत. इंग्रजी बुद्धिमत्ता पहिले 25 प्रश्न हे इंग्रजीचे असतात आणि हे प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे असतात. प्रत्येक प्रश्न वाचायला हवा, वाचल्यानंतर तो कसा सोडवायला हवा हे समजून घ्यायला हवं आणि तो प्रश्न त्या पद्धतीनं सोडवायला हवा. पहा व्हिच वर्ड, या ठिकाणी पहा आपण तिसरीला जरी असं तरी हा प्रश्न बारकाईने इंग्रजीमधला वाचायचा, मराठी जास्तीत जास्त इग्नोर करायचा. आपल्याला चुकून द्या चुकलं तर वाचून फोडून वाचण्याचा प्रयत्न करायचा. व्हिच वर्ड फ्रॉम द फॉलोइंग बिगिन विथ द साऊंड ज. बिगिन म्हणजे स्टार्ट, बिगिन म्हणजे स्टार्ट. ज ने स्टार्ट होणारा शब्द कोणता? गोट. पाय कसा सुरुवात होते? गोट. गोट म्हणजे काय होतो? ग ने सुरुवात. गेट, ग ने सुरुवात. जिराफ, ज ने सुरुवात होते. आणि गल, ग ने सुरुवात. ग ने सुरुवात होणारा कोणता येईल? जिराफ. पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी स्पेलिंग आपल्याला वाचलं पाहिजे, म्हणून ते समजून घेतलं. पुढे पहा, which of the following letters are in the correct alphabetical order. त्या अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये कोणतं करेक्ट आहे? P Q R S. मी तर P Q R S क्रमांक कोणता आहे? P Q R S पर्याय क्रमांक 4 आहे. 4 अक्षरे फक्त मागे पर्यंत सोडून दिलेली. Q Q हा काय आहे? कॅपिटल मध्ये Q. हा स्मॉल Q. मी तर G कॅपिटल G. स्मॉल G पाहिजे. स्मॉल G कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न पहा. व्हिच इज द प्रॉपर वे ऑफ रायटिंग यम. यम लिहिण्याची पद्धत कोणती? प्रॉपर पद्धत कोणती? आता यम काढताना त्याचे स्ट्रोक आपण हे सगळं शिकवलेलं असतं. यम काढताना पहिल्यांदा हा स्ट्रोक येतो, हा 1 नंबरचा. नंतर दुसरा स्ट्रोक या ठिकाणी या पद्धतीकडून येतो, हा 2 नंबरचा. 3 नंबरचा स्ट्रोक इकडून येतो, हा 3 नंबरचा स्ट्रोक. आणि हा 4 नंबरचा स्ट्रोक. मी या पद्धतीने क्रम पहा बरं कुठं आहे. पहिला इथे चुकला आहे, वरती दिला उलटा म्हणजे हा पर्याय कट होईल. हा बरोबर आहे. हा पहिला क्रम उलटा दिलेला आहे. 3रा बरोबर. म्हणजे पहिला जो स्ट्रोक आहे हा स्ट्रोक, या स्ट्रोक वरून आपल्याला पहिला आणि 3रा पर्याय कट होतो. राहिला 2रा आणि 4था. आता त्याच्यामध्ये पहा आपण 2रा बरोबर आहे, 3रा बरोबर आहे, 4था बरोबर आहे. आता इथे काय पहिला बरोबर आहे, 2रा बरोबर आहे, 3रा बरोबर आहे, 4था इथं या पद्धतीने दिला. चालेल का? नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न. सिलेक्ट द थिंग वी यूज इन द रेन. रेन मध्ये म्हणजे पावसामध्ये आपण वापरणारी वस्तू, वापरले जाणाऱ्या वस्तूचं नाव निवडा. वस्तूचं नाव काय? सनकोट. पावसाळ्यात वापरतो का? उन्हाळ्यामध्ये उन्हापासून बचाव होण्यासाठी सुती सनकोट वापरत असतो. लेडीज पहा घालतात, त्याला डॉक्टरांचा जसा ॲप्रॉन असतो तसा सुती सनकोट असतो. अंब्रेला पावसामध्ये वापरले जातात, उन्हामध्ये पण वापरले जातात. स्वेटर थंडीमध्ये वापरलं जातं, विंटरमध्ये. टॉवेल
हा वर्षभरच आपण वापरत असतो. मग इथं पावसाळ्यामध्ये वापरलं जाणार काय, तर पावसाळ्यामध्ये अम्ब्रेला, मग उन्हाळ्यामध्ये अम्ब्रेला वेगळी असते, पावसामध्ये अम्ब्रेला वेगळी असते. उन्हाळ्यामध्ये अम्ब्रेला उन्हापासून बचावासाठी असते, तर पावसाळ्यामध्ये अम्ब्रेला पावसापासून बचावासाठी असते. फाइंड ऑड मॅन आउट, इतरांपेक्षा वेगळा असलेला शब्द कोणता? लेडी फिंगर. लेडी फिंगर म्हणजे काय? भेंडी. लेडी फिंगर म्हणजे आपल्या बाजारामधली भेंडी. कॉलीफ्लॉवर म्हणजे काय? फ्लॉवर. आपला फ्लॉवरची भाजी बघितली ना, फ्लॉवर. पोटॅटो म्हणजे काय? बटाटा. आणि चिक्कू, चिक्कू म्हणा चिक्कू. ओके, यातला वेगळा काय निघेल? चिक्कू. काय निघेल वेगळा? ते फळ आहे. बाकीच्या फळभाज्या म्हणजे फ्रूट व्हेजिटेबल आणि फ्रूट फरक आहे. ओके, चला पुढे. सिलेक्ट द करेक्ट वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर. या पिक्चरशी रिलेटेड असणारा वर्ड विचारलेला आहे. सोबतचे सिंबल काय आहे? पाही काय आहे? आपल्या घरामध्ये कॉट आहे, म्हणजे ते कॅट म्हणजे मांजर, कॉट म्हणजे कॉट. टेबल माहिती आपण बघितलेलं आहे, कोट पाहिलेला आहे. ओके, काही कॉट. चार पाही आपण त्याच्यामध्ये खाट म्हणतो. Which letter from the following set are not the same? यातला सेम कोणते अक्षर नाही? जी, जे. बरोबर आहे का? नाही. जी वेगळा, जी वेगळा अक्षर आहे, जे वेगळा अक्षर आहे. एम, एन बरोबर आहे. के, के बरोबर आहे. पी, पी बरोबर. वेगळा काय निघेल? जी, जे. चला पुढे. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. योग्य स्पेलिंग असलेला शब्द निवडा. फ्रॉक. तर फ्रॉकचं या ठिकाणी स्पेलिंग आहे. फ्रॉक म्हणजे बेडूक आपल्याला माहिती आहे, त्याचं स्पेलिंग माहिती पाहिजे. फ्रॉक, FROG, फ्रॉक म्हणजे बेडूक. त्याला पुढे सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड. यमक जुळणारी योग्य जोडी निवडा. हिल, हॉर्न. यमक जुळतंय का? नाही. रोड, रीड, रोड. या ठिकाणी यमक जुळतं का? या ठिकाणी यमक जुळत नाही. मेक, टेक. या ठिकाणी पाय यमक जुळत आहे. मेक, टेक. मॅन, पे. या ठिकाणी हिल, स्टील वगैरे पाहिजे होतं. रीड, त्याला वेगळा रायमिंग वर्ड पाहिजे होता. म्हणजे प्रत्येकाचं इथे जुळणार आहे. मेक, टेक हे रायमिंग वर्ड जुळत आहे. ओके, त्याला पुढे खालीलपैकी जेवणाचा कोणता भाग नाही? आता काही शब्द इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेले असतात, काही मराठीमध्ये दिलेले असतात, पण आपल्याला इंग्रजीचा सराव करायचा. जेवणाचा कोणता भाग नाही? शुगर जेवणामध्ये असते का? साखर असते. मनी, पैसे. मनी म्हणजे पैसे जेवणात असतात का? नाही. राईस म्हणजे भात, तांदूळाचा बनवलेला भात, त्याला राईस म्हणतो. असतो का? असतो. मिल्क, दूध जेवणामध्ये असतं. काय नसते? मंकी, मनी. मंकी नाही, मनी. मनी म्हणजे पैसे. पैसे जेवणात असतात का? नाही. जेवण झाल्यानंतर हॉटेलला भरावे लागतात. पी या मोठ्याने पी अक्षरानंतर कोणते मूळ अक्षर येते? पीच्या नंतर कोणतं येतं? क्यू येतं. क्यू कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द कोणता? येडू. पा, येडू, फॅन, येडू, एम. शेवट म्हणजे एम. राम, येडू, एम. मॅन, येडू, एम. कॅट, येडू, एम. जिथं वेगळा कोणता होईल? राम. हा यम ने एंड होणार आहे. बाकी सगळे यम ने शेवट होणारे, एंड होणारे आहे. काही शब्द तुम्ही योग्य परिचित शब्द निवडा. परिचित शब्द निवडा. काय झाले इथं? इथं निर्वडा ते होऊन जाईल. ओके, अशी तर ते समजून घ्या. घेता तुम्ही समजून. मदर स्पेलिंग पहा. मदर, मदरचं काय? MOTHER. पर्याय क्रमांक 2 येणार. पुढे दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द पहा. या ठिकाणी सगळं मदरचे स्पेलिंग दिलेले आहेत. योग्य स्पेलिंग आपल्याला शोधायचं. ॲनिमल, ॲनिमलशी जुळणारा. ॲनिमल म्हणजे प्राणी. कोणता आहे? सिल्क.
साडी असते मम्मीची, सिल्कची साडी. हॉट म्हणजे गरम, पेट म्हणजे पाणी, आणि अंकल, अंकल म्हणजे काका. ओके, मी याच्यामध्ये ॲनिमलची कुठला शब्द जोडेल? ॲनिमलचं नाव आले का कोणतं आलं असतं तर नाव घेतलं असतं. मग ॲनिमलचे प्रकार कोणते येतात? वाईल्ड ॲनिमल आणि पेट ॲनिमल. पेट म्हणजे पाळीव प्राणी आणि वाईल्ड म्हणजे जंगली. इथं पेट येणार आहे. पेट म्हणजे पाळीव प्राणी. तर चित्रातील कृती ओळखा. काय करतोय? घोड्यावरनं चालणार म्हणजे त्याला काय म्हणतात? घोडेसवारी आपण मराठीमध्ये म्हणतो. इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रायडिंग अ हॉर्स. क्लाइंबिंग अ ट्री. रायडिंग अ हॉर्स म्हणजे घोडाचा, घोडेस्वार. क्लाइंबिंग अ ट्री म्हणजे झाडावरती चढणे. क्लाइंबिंग म्हणजे चढणे. ड्रायव्हिंग अ कार. ड्रायव्हिंग कार ड्रायव्हिंग करणे. आणि वेविंग या ठिकाणी काय करतोय? रायडिंग अ हॉर्स. वेविंग म्हणजे हात फिरवणे. गटातील वेगळा शब्द का? लास्ट. स्पेलिंग वाचा. लास्ट, फास्ट, बेस्ट, फास्ट. तर इथं लास्ट, फास्ट, फास्ट हे रायमिंग वर्ड जुळतात. बेस्ट रायमिंग वर्ड जुळत नाही. तर शब्द कोणी पूर्ण करा. या ठिकाणी कोणता शब्द भरल्यानंतर या ठिकाणी खूप स्पेलिंग पाठांतर असणं गरजेचं आहे, वाचन असणं गरजेचं आहे. ज्याचं इंग्रजी वाचन वगैरे चांगलं आहे त्याला काही अडचण येत नाही. इथे पण आहे क्यू, QUEUE, क्यू म्हणजे रांग, ओळ एका मागे एक रांग लागते ना ती. आणि QUEEN, क्वीन, क्वीन म्हणजे राणी. या ठिकाणी काय येणार आहे? क्यू येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. ओके, चला पुढील प्रश्न पहा. कोड्याचे उत्तर शोधा. आय लिव्ह इन जंगल. मी जंगलामध्ये राहतो. आय एम क्लेवर. मी क्लेवर आहे म्हणजे मी हुशार आहे. माय नेम बिगिन विथ य. माझं नाव यने स्टार्ट होतं. हू एम आय? मी कोण आहे? भागलं काय? त्याच्यामध्ये प्राणी आहे, क्लेवर आहे, यपने सुरुवात होणारा कोणता येईल? फॅन होईल का? नाही, तर फॉक्स. फॅन म्हणजे पंखा आणि फॅट म्हणजे जाड. इथं फॉक्स म्हणजे कोल्हा. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. ॲज डॉट डॉट ॲज टर्मरिक. टर्मरिक म्हणजे काय? हळद. हळद, टर्मरिक म्हणजे हळद. याचा कलर कोणता असतो हळदचा? येलो. ॲज येलो ॲज टर्मरिक. ॲज येलो ॲज टर्मरिक. रेड कलरचं काय असतं? टोमॅटो. ॲज रेड ॲज टोमॅटो. ग्रीन काय? ॲज ग्रीन ॲज लीव्स, पानं. ब्ल्यू ॲज ब्ल्यू ॲज स्काय. तसं ॲज येलो ॲज टर्मरिक. ओके, पुढे चित्रातील मुलं कोणती कृती करत आहे? काय करताय ती मुलं? कुठं चाललेली दिसत आहे? दप्तर वगैरे अडकवले म्हणलं तर वॉकिंग, रीडिंग, रायटिंग, सायकलिंग. वॉकिंग म्हणजे चालणे, रीडिंग म्हणजे वाचणे, रायटिंग म्हणजे लिहिणे, क्राईम, क्राईम म्हणजे रडणे. यातलं काय करतात ते? वॉकिंग. वॉकिंग करत ते शाळेत चाललेले आहेत. पुढे खालीलपैकी गोड पदार्थ कोणता? गोड पदार्थ कोणता आहे याच्यामध्ये पहा. सॉल्ट कसं असतं? खारट असतं. ऑइल त्याला चव नसते. शुगर गोड असते. गॅस त्यालाही टेस्ट असते. खाली गोड पदार्थ कोणता येईल? शुगर. शुगर ही गोड पदार्थ आहे. त्याला पुढे खाली यादी TR ने सुरू झालेला शब्द होता. TR. टी नुसता नको तर आर पण काय बरोबर. TRY, ट्राय. TR ने सुरुवात झालेला आहे. TICKET, टी ने झाला का? TR ने झालाय का? नाही. टुडे TR ने झालाय का? नाही. टायगर TR ने झालाय का? नाही. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 ट्राय पाहिजे. इथं तिकीट झालेलं आहे, आपण दुरुस्ती करू. ओके, काय अनावधानाने काही चुका होत असतात त्या दुरुस्त होत जातात. आपल्याला ज्या छोट्या प्रश्नपत्रिका दिल्या जातात त्यामध्ये जर काही चुका असतील तर निदर्शनास आणा. चला, पोपटाचा रंग कोणता? पोपट म्हणजे पॅरट. विच कलर? पॅरट. पॅरटचा कलर कोणता? तर पॅरटचा कोणता असतो? ग्रीन कलरचा. हिरवा पोपट असतो तर ग्रीन. ब्ल्यू कलरचा काय असतं? स्काय. पर्पल कलरचा इंद्रधनुष्यामध्ये रंगाचा तेव्हा. ओके, ब्लॅक कलरचे आपले हेअर.
तर चिल्ड्रन या शब्दापासून तयार होणारा लहान अर्थपूर्ण शब्द CHILDREN या तीनच अक्षर वापरायचे. CHI ची नाही, CHILD चाइल्ड हा अर्थपूर्ण शब्द आहे. DREN ड्रेन नाही, REN ड्रेन काही नाही, त्यातला अर्थपूर्ण होईल चाइल्ड. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, इंग्रजी अक्षरमाला बुद्धिमत्तेवरचे प्रश्न. आता 25 प्रश्न इंग्रजीचे संपले. आता बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न. अक्षरमाला दिलेली असते 5-5चा गट असतो. मोजताना 5-5च्या टप्प्याने मोजायचं. 1-2 मोजत बसायची काही गरज नाही. माहिती आहे आपल्याला एकदा 5 आहे. 5, 10, 15, 20, 25. ओके. आता काय म्हणलेलं आहे पहा, खाली चिन्ह मालिके प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चिन्ह मालिका. आता ही चिन्ह मालिका काय आहे पहा. पहिले याच्यामध्ये 4 चौकोन असे याच्यामध्ये 4 आहेत आणि हे 2 4 हे 2. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, त्याच्यामध्ये झालं हे 3 झाले. 1 2 3 आणि हे किती झाले, हे 3 झाले. ओके. म्हणजे काय झाला, एक हा चौकोन कमी झाला, एक हा वाढला, 6चाच गट. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, पुन्हा हा एक कमी झाला, म्हणजे हे 2 झालेले आहेत आणि हे 4 झालेले. ओके. मग आता पुढल्या याच्यामध्ये काय होईल पहा बरं, हा एक कमी होईल, एवढाच एकच येणार आहे आणि हे 5 कसले येतील, कोरे चौकोन येतील. पर्यायामध्ये कोणता कट करा, पर्याय कट पद्धत वापरा. कोणताही पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न. काका आणि पुतण्या यांच्या आजच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे. पुतण्याचे आजचे वय 26 वर्ष. पहा, काका आणि पुतणे. काका पुतण्या माहिती ना, तर पुतण्या म्हणजे कोण, तर भावाचा मुलगा. काका म्हणजे कोण, तर वडिलांचे भाऊ. काका पुतण्यांची बेरीज आहे 56 वर्ष, 56. म्हणजे पुतण्याचं वय 26 वर्ष आहे. तर काकाचं वय माहित नाही, एक्स म्हणून. एक्स मध्ये 26 आधी की तिकडे पाठी तर वाजा होतो. एक्स बरोबर काय होईल, 56 वाजा 26. ही वाजा बाजू करा. 7 ने 6 गेले 0 नाही, 5 ने 2 गेले 3. म्हणजे काकाचं वय. काका किती वर्षाचा आहे, 30 वर्षाचा काका. चला पुढील प्रश्न. जर पिवळ्या रंगाला पांढरा म्हणते, हे वाचून घ्यायचं आहे आपल्याला. प्रश्न काय तो समजून पाहिजे. पिवळ्या रंगाला पांढरा म्हणते, पांढऱ्या रंगाला हिरवा म्हटले, हिरव्या रंगाला लाल म्हटले, लाल रंगाला निळे म्हटले, तर चंद्राच्या प्रकाशाचा रंग. चंद्राच्या प्रकाशाचा रंग कसा असतो रे, चंद्राचा प्रकाश हा पांढरा असतो. चंद्राचा प्रकाश हा कसा असतो, पांढरा असतो. दुधी रंगामध्ये पांढरा तयार होतो. पांढऱ्याला काय म्हणलेलं आहे, मग रंगाला बघायचं. पिवळ्या रंगाला पांढरा म्हणते, पांढऱ्याला काय म्हणलं, हिरवा. पांढरा रंग असतो, पांढऱ्याला काय म्हणायचं, हिरवा. चंद्राचा प्रकाश कसा आहे, हिरवा आहे. ओके. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, प्रसादचा रांगेतील क्रमांक डावीकडून 13वा व उजवीकडून 8वा आहे. तर रांगेत एकूण. आता डावीकडून 13, डावा हात कोणता, हा उजवा आहे. आपला उजवा तो उजवा, आपला डावा तो डावा. रचना करायची लक्षात ठेवा, ही तोंडी करायचं नाही लक्षात. डावीकडून 13, उजवीकडून 13वा जर त्याचा नंबर असेल तर त्याच्या डावीकडे हा कोण आहे, प्रसाद. आता याचा जर 13वा नंबर असेल तर त्या डावीकडे किती येतील, 12. 12 ने 13. आणि उजवीकडून 8वा, याचा अर्थ इकडे किती असणार आहे, 7. 12 अधिक 7 19 अधिक 1 प्रसाद 20. 12 अधिक 7 अधिक प्रसाद 12 × 19 ने 20 मुलं येणार आहे. आता काही मुलं असेल तर म्हणजे इथं मुलं फसतात कुठे, हे बघू. 13 आणि 8 ची बेरीज करा, 13 आणि 21, त्यातले 1 वजा करा, कारण प्रसाद दोन्हीकडनं कम झाला. मी ही पण पद्धत चुकीची नाही, लक्षात ठेवा. 13 निकडून 8 21, त्यात दोन्हीकडनं भरलेलं आहे.
डावीकडून प्रसादाला उजवीकडनं प्रकाश आला प्रसाद म्हणजे 1 वजा करावं तर काय 20 ही पद्धत योग्य. पण आपण 3री 4थी लेवल ही मांडणी करायची, ही रचना करायची. मग आपल्याला कोणती गोष्टी करायच्या नाही, जाणीवपूर्वक त्या टाळायच्या. पुढे पहा खाली लागलेली तंतोतंत जुळणारी आकृती, तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी पद्धत वापरायची. काय पाहिजे बाई, की 3रा जो चौकोन आहे ना तो वरती आलेला आणि त्याच्यामध्ये रेष वगैरे काय नाही. तर 3रा चौकोन वर आला तर त्यात रेष म्हणजे हा पर्याय करतो, आणि 3रा वर आला तर त्यात रेष येतो पर्याय करतो. इथे 3रा वर आला आणि इथं आकारच वेगळा आहे, तर मी 4था करतो. तर उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथं पर्यायी पद्धत जाणीवपूर्वक वापरायची. पहिल्यांदा पर्याय केला त्या या चौकोनामध्ये रेष आहे, हा काय आडवी रेष आहे म्हणून कट केला. या ठिकाणी 3च दिले, इथले जर पाहिले तर तिथं 4 आहेत एकूण आकृती, इथं 3च आहे म्हणून हा कट केला. त्या उत्तर पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीला विचार करायचा. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद कोणते. आता गटात न बसणारे पद ओळखायचे आपल्याला. काय आहे हा प्रश्न, 9 7 35 4, 9 7 35 4 याच्यामध्ये काहीतरी संबंध होतो. या 4 संख्या वेगळ्या होत्या आणि एक संख्या वेगळी. कसं जोडता येईल, एक इथे असाही विचार करता येईल, हे कोणत्या पाड्यामध्ये येतं, 7 35 आहे, 7च्या पाड्यामध्ये 4 आहेत का नाही. 4ने भाग हलवायचं म्हटलं तर येतं का नाही, 3ने भाग हलवायचं म्हटलं तर येते का नाही. मग इथं ही 7 ही संख्या कशी आहे, मूळ संख्या आहे. बाकीच्या संख्या कशा आहेत, 9 35 4 या संयुक्त संख्या. म्हणजे कोणत्याही इतर कोणत्या तरी संख्येने भाग जातो. हा संयुक्त संख्याचा गट आहे आणि 7 मूळ आहे म्हणून वेगळी गटामध्ये 7 निघेल असं त्यांनी म्हटलं. आता इथं काय केलेलं आहे त्यांनी, 5 जे उत्तर आपण काढलं. आता इथं त्यांनी काय दिलेलं आहे, 4 दिलेले. का दिले त्याचं स्पष्टीकरण नाही का. म्हणजे एखादा प्रश्न असा संदिग्ध असतो, या कसल्या संख्या आहे की 9 7 35 या विषम संख्या, या कसल्या संख्या विषम, आणि ही समसंख्या. कसली संख्या आहे, 4 समसंख्या म्हणून वेगळा निघेल 4. ओके, म्हणजे या पद्धतीने आपण विचार केला तरी चालू शकतो. हे 2 उत्तर याचे येत आहेत. आता त्याला काहीच अडचण नसते की हे फायनल पेपरला देखील असे प्रश्न येत असतात. एखादा प्रश्न संदिग्ध असतो. काही प्रश्नात गटाशी जुळणारे पद हेम कनक कांचन हे कसे समानार्थी शब्द आहे, सोने, सोन्याला म्हणतात कनक कांचन. तर इथं सोन्याचे शब्द आहे. सोन्याला काय म्हणतात, दुसरा समानार्थी शब्द काय, सोने सुवर्ण, सोने सुवर्ण. हेम कांचन कनक सुवर्ण सोने. पुढे गटाशी जुळणारे पद काय झालं, इथं आयत कॉमन दिसते सगळ्यांमध्ये. पहिल्या आकृतीत आयत आहे, दुसऱ्या आकृतीत आहे, तिसऱ्या आकृतीत फक्त तो उभा आहे, आडवा आहे, तेलका आहे, म्हणजे आयत असणार. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल, पहिला दुसरा तिसरा पर्याय कट होईल. का तर याच्यामध्ये आयत आहे सगळी, त्यात आयत दिलेला नाही. ही आयताची आकृती फिरते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 55 अंशामध्ये. पहिल्यांदा ती आकृती अशी होती, दुसऱ्या आकृतीमध्ये ती या पद्धतीने तिरकी झाली. म्हणजे कशी फिरलेली, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 अंशात फिरली, ही 55 अंशामध्ये. तिसऱ्यामध्ये ती काय झाली, आडवी झालेली, म्हणजे ही 55 अंशामध्ये फिरलेली. आता ही 55 अंशामध्ये फिरली तर काय होईल, अशी तिरकी होईल. 55 अंश कसे होतात पहा. पहिल्यांदा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ओके, पहिल्यांदा अशी होती, या ठिकाणी पहा हा 90 अंशाचा असतो. पहिल्यांदा अशी सरळ उभी होती, नंतर ही अशी तिरकी झाली, अशी तिरकी. जे हा किती अंशाचा कोण आहे, 45 अंशाचा. कशी फिरलेली, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. पहिल्या 1 नंबरला अशी दाखवली, 2 नंबरला या पद्धतीने झाली, 3 नंबरला या पद्धतीने झाली, आडवी झाली. 4 नंबरला या पद्धतीने अशी तिरकी. तर उत्तर येईल काय पाहिजे, क्रमांक 4. आता रेषा सगळीकडे कॉमन 2-2 रेषा आहेत, त्यामुळे रेषावरून कुठे निघत नाही. चला पुढचा प्रश्न पहा. खालील प्रश्न गटाशी 33 18 45 33 18 45. आता इथं कसोटी लावून पाहिजे.
कसोटी लावायचं. काय कसोटी लावतोय मग इथं 3ची कसोटी लावतो. याची बेरीज किती येते 6 म्हणजे बाहेर जातो 3, याची बेरीज 9 बाहेर जातो 3, ती बेरीज 9 जातो बाहेर 3. आता इथं 3 ने बाहेर जाणारी संख्या कोणती आहे 40. अंकाची बेरीज किती येते 4 जाईल का 3 ने नाही. 65 मधल्या अंकाची बेरीज 6 आणि 5 11 जातो का 3 ने नाही. 93 मधल्या अंकाची बेरीज 9 3 12 जातो का 3 ने जातो. 26 मधल्या अंकाची बेरीज 6 आणि 2 8 जातो का नाही. तर उत्तर काय 93. कसं स्पष्टीकरण काय त्यांनी उत्तर दिले 65. 65 कसं येऊ शकेल का नाही. 65 कुठल्या याच्यामध्ये बसत नाही. आपण उत्तर चेंज करूया. कुठला क्रायटेरिया लागेल का त्याच्यामधला फरक पाहिला तर 18 नाही जमत नाही. 18 15 33 33 नाही 12 45 नाही ते जमत नाही. उत्तर आपण चेंज करूया. उत्तर येईल 93. ओके. काय प्रश्न आपल्याला ते हे पण करावं लागतं समजून घ्यावं लागतं. इथं दुरुस्ती होत जाते. पुढे बा गटाशी जुळणारे पद 35वा प्रश्न आहे. गोलामध्ये गोल दिलेला आहे. ओके. आकृती बाहेरच्या आकृती तीच आतमध्ये. त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे. पंचकोणामध्ये पंचकोण आहे. म्हणजे आतमध्ये बाहेरची आकृती आहे तीच आतमध्ये आहे. इथे चौकोनामध्ये त्रिकोण आहे चालेल का नाही. पहिला पर्याय चौकोनामध्ये चौकोन आहे पण तो कसा आहे रंगवलेला. इथं रंगवलेला आहे का आतलं कुठलं नाही म्हणून दुसरा पर्याय कर. तिसरा पर्याय काय षटकोनामध्ये षटकोन पाहिजे आहे का नाही म्हणून एकच षटकोन दिला म्हणून तो कट. पर्याय चौथा चौकोनामध्ये चौकोन त्या उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे पहा गटात न बसणारे पद ओळखा. 222 444 767 838 2 2 2 4 4 4 8 8 8 वेगळा निघेल 767. एकच अंक 3 वेळा वापरून बनलेल्या संख्यांचा गट आहे. तर 5 8 11 14 17 5 8 11 14 17 पाहू याच्यामधलं असं म्हणून फरक काढा. 5 3 8 3 11 3 14 14 3 17 17 3 20. इथं काय पाहिजे 20. पर्याय क्रमांक 1. पुढे आकृत्यांची मालिका पूर्ण करा. पहा आकृत्यांची मालिका काय होतं हे समजून घ्या. पहा पहिल्या आकृतीमध्ये एका आकृतीमध्ये काय बदल होते ते टिपायचे आणि एका फक्त एकच आकृती पाहिजे. एक म्हणजे एकच चिन्ह पाहायचं. काय आहे पहिल्या याच्यामध्ये इथे 1 गुणिलेचं चिन्ह. दुसऱ्यामध्ये काय झालं या ठिकाणी अजून एक गुणिलेचं चिन्ह. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं या ठिकाणी अजून एक गुणिले चिन्ह. म्हणजे इथे अजून एक गुणिले चिन्ह येणार आहे. ते कुठे इथे येईल किंवा इथे तो या लाईनमध्ये 4 म्हणजे किती पाहिजे ते गुणिले चिन्ह किती पाहिजे जागा कुठली असेल किती पाहिजे 4 पाहिजे गुणिले चिन्ह. या पहिल्या आकृतीत किती गुणिले चिन्ह आहे 5 चालेल का नाही. पहिला पर्याय. दुसऱ्या आकृतीत किती आहे 4 बरं ओके. तिसऱ्या आकृतीत किती 4 चौथ्या आकृतीत किती आहे 5 आपल्याला चालेल का ते नाही. म्हणजे राहिला पहिला आणि चौथा पर्याय कट झाला 5 5 गुणिले चिन्ह. आता राहिला दुसरा आणि तिसरा काय त्याच्यामध्ये फरक आहे गुणिलेचे चिन्ह. आता ते जागा बदलतात का होईल गुणिले चिन्ह नाही. म्हणजे इकडे इथे कुठं दाखवलं की या बाजूला दाखवलं चालेल का नाही ती याच बाजूला पाहिजे. आता इथं चौथं चिन्ह कुठे इथे येईल इथे कुठेतरी असणार. ओके. म्हणजे त्याच्यावर उत्तर पर्याय क्रमांक 3. आता दुसरं एक चिन्ह आहे गोल. पहिल्या आकृतीत कुठं गोल आहे इथे. दुसऱ्या आकृतीत इथेच आहे. तिसऱ्या आकृती इथे. चौथ्या आकृती कुठं असतं तिथंच असतं. ते जागा बदलेल का नाही. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न पहा. खालील चिन्हांची मालिका पूर्ण करा. आता चिन्हांची मालिका खूप सोपं असतं फक्त चेंजेस काय होतात तेवढंच बघायचं. काय पहिल्या आकृतीमध्ये 4 चे 4 बाण आहेत ते वरती उत्तरेकडे जाते. दुसऱ्या आकृतीमध्ये काय होते पहिला बाण आहे तो दक्षिणेकडे बाकीचे 3 बाण उत्तर. 4 बाण आहेत फक्त पहिल्या बाणाची दिशा बदलते. दुसऱ्या आकृतीमध्ये ही पहिली आकृती दुसऱ्या आकृती तिसऱ्या आकृतीत काय झालं 2 बाण खालच्या दिशेने गेले 2 बाण गेले. म्हणजे आता चौथ्या आकृतीत काय होईल 2 बाण पहिल्याच्या मध्ये कुठला नव्हता. पहिल्या आकृतीमध्ये काय झालं 1 बाण खाली गेला. पुढल्या आकृतीत 2 बाण खाली गेले. आता किती 3 बाण खाली जाणार आणि एकच बाण उत्तरेकडे. म्हणजे पर्याय क्रमांक 5 कोणता येईल
3 बाण खाली, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. चुकीचे पद ओळखा. चाकवत, पालक, वांगी, मेथी, आंबट चुका या सगळ्या पालेभाज्या आहेत. आपल्या मम्मीला या विचारा भाज्यामधल्या या पालेभाज्या म्हणजे ज्यांच्या पाल्याची भाजी केली जाते. फळभाज्या वेगळ्या, पालेभाज्या वेगळ्या. चाकवत पाल्याची भाजी केली जाते, पालक पाल्याची भाजी केली जाते, मेथी पाल्याची भाजी केली जाते, आंबट चुका पाल्याची भाजी केली जाते. आणि वांगी काय? फळभाजी. वांगी एक फळभाजी म्हणजे फळाची भाजी केली जाते म्हणून वेगळं दिले वांगी. तर वांगी झाले, समजून घ्या. चला पुढे प्रश्न. सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते? आता इथं सगळ्यात महत्त्वाचं पर्याय, या 4 पर्यायचे तेवढे काढायचे. मग किती वेळा आला तुमचा? मग 1 1 1 1 मग 1 वेळा आला. न किती वेळा आला? 1 2 3 4 5 मग 5 वेळा आले. ल किती वेळा आलेले पहा? 1 एकदाच आलेले. द किती वेळा आलेला आहे? 1 2 वेळा. सर्वात जास्त आलेला अक्षर कोणता आहे? न आलेला. पुढे संख्या मालिका. या संख्या मालिकेमध्ये तिची संख्या मालिका दिली 5 3 5 5 3 5 6 2 3 5 3 4 5 3. या संख्या मालिकेत 3 नंतर 5 3 आणि 3च्या नंतर 5 म्हणजे काय पाहिजे? 3च्या नंतर म्हणजे काय शोधायचे? 35. नुसतं 3 नाही बघायचं. 3च्या नंतर 5 म्हणजे 35 किती वेळा आलेला आहे. जिथं 35 आले त्याकडे अंडरलाईन करा. 35 पहा या ठिकाणी 35 आहे का? नाही. इथे आहे 35. इथे 35 आहे. इथे 1 2दा झालं 35. इथं 3दा 35 3 वेळा आलेला आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही मोजलं पाहिजे. पर्याय क्रमांक 1. खाली आकृतीचे आरशातील प्रतिमा पहा. खूप त्याचं सगळी आकृती काढत बसायची नाही. आरसा इकडे असतो. आरसा समजून काय होते? ही तिरकी रेष पतंगाची मधली तिरकी रेष या पद्धतीने. ही तिरकी रेष काय होईल? या पद्धतीने पहा. या पद्धतीने केवळ त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील पहा. केवळ तिरक्या रेषेवरून पाहिल्या का? किंवा हा जो खाली या ठिकाणी जो हे जे 2 टिंब दिलेले हे 2 टिंब इथे पहा. तिचा आता पर्याय कट करा. पहिला, दुसरा, आता तिसरा, चौथ्यामध्ये रेष पहा कशी पाहिजे. प्रश्न आकृती तशीच आकृती 4 मध्ये दिलेली. ही रेष तिरकी जी अशी रेष आहे ती आरशामध्ये येणार आहे. तेव्हा इथे काय होतं? डाव्या बाजू उजव्या बाजूला. ओके. मग आता हे संपूर्ण बघायचं म्हणजे तर आपल्याला अडचण नाही. आता या ठिकाणी पाहिजे कशी होणार आहे? संपूर्ण एवढं फक्त या मधल्या तिरक्या रेषेवर पर्याय पद्धत वापरता येते. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. चला पुढील प्रश्न पहा. डिसेंबर महिन्याची 8 तारीख गुरुवारी आहे तर 24 तारखेला कोणता वार? 8 तारीख गुरुवारी पहा. 8 डिसेंबर गुरुवार. मग 1 डिसेंबर त्यातनं 7 वजा केलं की 1 डिसेंबर गुरुवारी. 1 8 पुढला गुरुवार 15 त्या पुढला 22 त्या पुढला 19. 1 8 15 22 29 ला गुरुवारी. आपण विचारले किती? 24 तारखेला म्हणजे 22 ला आला गुरुवार. आता 24चं काढायचं आपल्याला. 23 ला कोणता वारी? 23 ला शुक्रवार. 24 ला शनिवार. ओके. म्हणजे या पद्धतीने 1 8 15 22 1 8 15 22 29 याच्यावर आपल्याला 22 ला गुरुवार, 23 ला शुक्रवार, 24 ला शनिवारी या पद्धतीने करावं लागेल. किंवा कॅलेंडर तयार केलं तरी काय अडचण नाही. तर एका सांकेतिक भाषेत नजर हा शब्द नजर
हा शब्द गुणिले चौकोन असं लिहितात. मगर हा शब्द अधिक त्रिकोण फूल, अधिक त्रिकोण फूल असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत गरज हा शब्द कसा लिहितात? गरज. आता इथं अक्षरांचा अंकाचा क्रम सारखा आहे का? र शेवटला आलेला आहे, र ला चौकोन मांडला तर र ला इथं फुल आहे. काय म्हणायचं? काय म्हणायचं? याच्यामध्ये कॉमन अक्षर कोणतं आलेलं आहे? दोघांमध्ये आलेलं अक्षर कोणतं आहे? तर या दोघांमध्ये फक्त र कॉमन आहे. र कॉमन म्हणजे र ला काय आहे? जर अक्षर कॉमन असेल तर चिन्ह कॉमन आहे. दोघात चिन्ह कोणतं आहे? सारखं फुलाचं. ओके, म्हणजे र ला काय आहे? फुल. र ला इथं काय येणार आहे? इथे र ला फुल. आता ग ला काय आहे? ग या ठिकाणी. आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये काही सारखेपणा नाही, त्यामुळे आपल्याला न ज, आता इथं न आणि ज हे काय समजून घ्या. न ज म्हणजे न ला गुणिले असेल किंवा चौकोन असेल माहित नाही आपल्याला, या दोन्हीपैकी एक आहे. आणि मग याला देखील आधी किंवा त्रिकोण या दोन्हीपैकी एक येणार. म्हणजे मध्ये फुल येणार म्हणजे या दोन्ही बाजूला वेगळी वेगळी, म्हणजे यातलं एक चिन्ह येणार यातलं. ग म्हणजे कुठं आहे? खालच्या घ्यायला, म्हणजे या दोन्ही मधला, म्हणजे या ठिकाणी अधिक असेल किंवा त्रिकोण असेल, म्हणजे या ठिकाणी असेल. ओके, मग अधिक आणि फुल एवढं काय नंतर पाहू. मी याच्यावर पर्याय पद्धत वापरा. पहिल्यामध्ये काय दिले? त्रिकोण चौकोन फुल, त्रिकोण चौकोन फुल. आता फुल आहे, फुल कुठं आहे? मध्ये. इथं सहसा कधीही इथं दे त्याला त्याचा क्रम बदलत. आता 7वी 8वीला बदलत. मी मध्ये फुल असणारं चिन्ह कोणतं आहे? पहिल्या पर्यायामध्ये फुल आहे का? नाही. दुसऱ्यामध्ये फुल आहे, तिसऱ्यामध्ये फुल आहे, चौथ्यामध्ये मध्ये फुल आहे का? नाही. मी चौथा राहिला कोणता? दुसरा आणि तिसरा. काय फरक आहे होते? दुसरा आणि तिसरा सेमच दिलेला आहे पर्याय. फुले गुणिले आता इथं त्रिकोण दिलेला आहे, इथे त्रिकोण दिलेला आहे. आता इथं त्रिकोण येणार नाहीये. म्हणजे या ठिकाणी या दोन्हीपैकी पार कोणता आहे? आता 2 वेळा त्रिकोण येईल का? नाही. म्हणजे या ठिकाणी ग ला त्रिकोण घेतला, इथे ग ला ज ला त्रिकोण घेतला. इथं या दोन्ही दुसरा आणि तिसरा इथं पर्याय चेंज केले पाहिजे. आपल्याला इथं पर्याय करून एक नाही. त्रिकोण चौकोन, त्रिकोण चौकोन फुली. पर्याय क्रमांक 1 काय दिलं? त्रिकोण चौकोन. यातलं एक पाहिजे आणि यातलं एक पाहिजे, मग फुल एक पाहिजे आपल्याला. फुल एक कशाचं आहे? तर रच आहे. ग आणि ज याच्यामधलं पाहिजे. ग ला याच्यामधलं एक आहे, म्हणजे आधी किंवा त्रिकोण याच्यामधले. ओके, आणि इथं जर वरच्या याच्यामधलं म्हटलं तर गुणिले आणि चौकोन याच्यामधले एक. म्हणजे एक तर आपल्याला मध्ये फुल असणार आणि मग त्याच्यानुसार पर्याय जर आपण कट केले, पर्याय कट केले तर या ठिकाणी चौकोन आहे, म्हणजे चौकोन स्टार किंवा फुली कुठे पर्यायामध्ये पहिल्यांदा फुले आहे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये आहे आणि दुसरा तिसरा सेम दिलेला आहे. त्रिकोण चौकोन आणि फुली दिलेली आहे. त्रिकोण म्हणजे काय होईल? त्रिकोण म्हणजे इथं म म्हणजे त्रिकोण, म्हणजे म म्हणजे नाही गरज. मला त्रिकोण त्रिकोणाला काय आहे ते ग दिलेलं आहे. त्रिकोण दुसरा काय? चौकोन. इथं चौकोन आणि जला फुली दिली. इथं काय होतं? काय नीट व्यवस्थित समजून घ्या. उत्तर दिलेलं आहे. आता आपण उत्तरावरला जातोय. इथं ग ला त्यांनी दिलेलं आहे त्रिकोण. चौकोन ज ला दिलेलं आहे आणि र ला फुल आहे. इथं मला एक पद्धत वापरली की थोडासा संदिग्ध प्रश्न आहे.
आपल्याला नक्कीच तो त्रास देणार आहे. सगळ्यांचा हात चुकलेला असणार आहे प्रश्न. या ठिकाणी खूप बारकाईने समजून घ्या. याच्यामध्ये खूप संदिग्धता आहे या प्रश्नात. ओके. इथं आपण एवढंच फक्त काढलं की इथं दोघींना कॉमन आहे, दुसरं न जर मग कॉमन नाही. म्हणजे जे उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये ला येणार आहे. खुलीच्या याच्यावरनं पर्याय कट करा, खुलीच्या यावरनं कोणताही पर्याय कट होत नाही. आता या दोन्ही मधलं एक चिन्ह पाहिजे. म्हणजे गुणिले असेल तर चौकोन नको, गुणिले असेल तर चौकोन नको, आणि अधिक असलं तर त्रिकोण नको. म्हणजे ही दोन्ही चिन्ह आली नाही. तर यातला एक शब्द यातला एक शब्द. गुणिले चौकोन चालेल का? गुणिले चौकोन चालणार नाही. आणि त्रिकोण आणि अधिक चालणार नाही. त्रिकोण आला असेल तर अधिक नको त्याच्यामध्ये, असं कुठेही आलेलं नाही. त्रिकोण आला तर अधिक नाही आहे, त्रिकोण आला अधिक नाही आहे, त्रिकोण आला अधिक नाही आहे, त्रिकोण आला तिथं अधिक आलाय त्रिकोण. गुणिले आला तर चौकोन नको, गुणिले आला तर चौकोन आहे. तर गुणिले चौकोन आला गुणिले नाही, गुणिले आला चौकोन नाही, गुणिले आला तर चौकोन नाही, चौकोन आला गुणिले नाही. त्यामुळे हा प्रश्न संदिग्ध आहे. याच्यामध्ये अजून एक पाहिजे होतं, सांकेतिक भाषेत नजर मगर हे दोनच दिले, अजून एक शब्द इथं द्यायला हवा होता. म्हणजे हा प्रश्न आपल्याला संदिग्धता त्याच्यामध्ये राहिलेली असते. आतापर्यंत येताना 9 शब्द इथं दिसतात, पण प्रत्यक्ष इथे 6 शब्द असतात. तर या प्रश्नामध्ये चूक आहे, दुरुस्ती करणे शक्य असेल तुम्ही हा दुरुस्ती करेल. हा प्रश्न क्रमांक 45 हा प्रश्न बदलण्याचा आहे की अशी संदिग्धता नको आपल्याला. ओके. प्रश्न क्रमांक 45 ओके, दुरुस्त करू आपण. चला पुढील प्रश्न पहा. खालील प्रश्न अतिशय तंतोतंत जुळणारे. आता जेव्हा तंतोतंत जुळणारे असते ना तेव्हा पर्याय पद्धत वापरायची. याचे डोळे पहा, डोळे, डोळ्यांचा आकार पहा. त्याच्या डोळ्यावर हे कंसाचे पायाच्यावरनं दुसरा पर्याय कट. डोळ्यावरनं फक्त पाहिला तिथं की डोळे पहा ज्या पद्धतीने दाखवले त्याच्यावर दुसरा पर्याय कट. आता राहिला पहिला, तिसरा, चौथा. डोळ्यामध्ये काही दोन्ही डोळे भरले, इथं एक भरलेला आहे म्हणजे पहिला कट, इथं दोन्ही भरले, इथं दोन्ही भरले, म्हणजे पहिला आणि दुसरा कट झाला. राहिला तिसरा, चौथा. फरक शोधा बरं काय याच्यामध्ये, तोंडामध्ये फरक. तोंड कसं पाहिजे? पर्याय क्रमांक 3. उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके. पुढे पहा. पुढील प्रश्न. सुरेश घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात वळला. तर घर आता त्याच्या कोणत्या बाजूला? उजव्या हाताला उत्तर दिशा. आपल्या गाव दिशा जुळवा. उजव्या हाताला एक आपण दिशा दाखवतो, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, पूर्व आणि पश्चिम. काय म्हणते? उजव्या हाताला उत्तर दिशा म्हणजे त्याचं तोंड कुणीकडे असेल. पश्चिमेला जर तोंड असेल तर त्याचा उजवा हात उत्तरेला येईल. उजवा हात म्हणजे घड्याळाच्या दिशेला, घड्याळाच्या दिशेने उत्तर येते का? येतो. उजवा हात उत्तरेला. जर पश्चिमेला तोंड असेल तर, आपण जर पूर्वेला तोंड केलं तर उजवा हात कोणीकडे जातो? दक्षिणेला. जे पश्चिमेला तोंड आहे. घराकडे तोंड करून उभा म्हणजे इथं घर आहे त्याचं, घराकडे तोंड करून उभा आहे ते घर आहे, आणि इथं तो घराकडे करून आहे. आता काय झालं? तो 3 वेळा काटकोनात वळला. आता उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात वळला. आता कुणीकडे वळला ते लिहिलं नाही. इथं उजव्या बाजूला म्हणजे आपण उजव्या बाजूलाच वळूया. बघू आपण प्रयत्न करू. पहिल्यांदा वळला, तोंड उत्तरेला. पहिल्यांदा वळला उजव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या दिशेला. पहिल्यांदा वळला. दुसऱ्यांदा वळला, तोंड पूर्वेला. तिसऱ्यांदा वळला, तोंड त्याचं कुणीकडे झालं? दक्षिण. त्याचं तोंड दक्षिण झालं. तर त्यांनी काय विचारले? घर त्याच्या कोणत्या बाजूला? आता घर कोणत्या बाजूला येईल? दक्षिणेकडे तोंड असेल तर कुणीकडे असेल? दक्षिणेकडे तोंड असेल तर त्याचा डाव्या हाताला
तर उजव्या हाताला, हा तर घड्याळाच्या दिशेत म्हणजे तो उजव्या हाताला, उजव्या हाताला घर येते. काय उजव्या हाताला घर येणार आहे, डाव्या हाताला पूर्व दिशा येणार. मी तर दिशा जुळवा, व्यवस्थित समजून घ्या प्रश्न. एक लक्षात ठेवतो, उजवा म्हणजे घड्याळाच्या दिशेने. मी तो घड्याळाच्या दिशेने घर आहे ना, म्हणजे कोणत्या हाताला उजव्या हाताला. घड्याळाच्या विरुद्ध दिशेला असतं तर ते पूर्व दिशेला असतं. ओके, चला पुढील प्रश्न. सन 2002ला शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2005ला तो कोणत्या वारी? शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर 2002 ला शिक्षक दिन आलेला आहे गुरुवारी. आता 6 सप्टेंबर, आता हे 2002 लीप वर्ष आहे, हे लीप वर्ष आहे. 6 सप्टेंबर सॉरी 5 सप्टेंबर 2003 ला कोणता वार आहे? वर्षावरती आपल्याला उद्या मारता येते. 5 सप्टेंबर 2000 इथे शुक्रवारी. तुम्ही म्हणता सर लीप वर्ष आहे, 2 दिवस पुढे जायला नाही, कारण 5 सप्टेंबर 2002 मधनं 5 सप्टेंबर 2003 जाताना कोणता मोजला जाणार आहे? फेब्रुवारी 2023चा मोजला जाणार. 2022चा फेब्रुवारी हा 29 दिवसाचा असणार. सॉरी 2002चा फेब्रुवारी 2002 हा 29 दिवसाचा. पण आता आपण सप्टेंबर पासून पुढे झालं, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर संपला. 2002 वर्ष. 2003 झालं, पण 2003 जानेवारी, 2003 फेब्रुवारी, 2003चा फेब्रुवारी 28 दिवसाचा असणार. 2003चा फेब्रुवारी येणार आहे तो 28 दिवसाचा, तर ते 3 वर्ष नाही. 2004चा बरोबर 5 सप्टेंबर 2004 सॉरी हे 3 वर्ष नाहीये, सॉरी 2004 लीप वर्ष. आता जेव्हा शुक्रवार बसणार, पण 2003 पासून सप्टेंबर 2004 मध्ये जाणार, तेव्हा फेब्रुवारी 2004चा काउंट होणार. फेब्रुवारी 2004चा काउंट. त्यामुळे हा फेब्रुवारी 29 दिवसाचा आहे. त्यामुळे इथं शनिवार नाही, हा रविवार. इथे रविवार का रविवार आला? कारण जेव्हा 5 सप्टेंबर 2003 पासून आपण 5 सप्टेंबर 2004 मध्ये जाणार, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4, तर जानेवारी फेब्रुवारी 4, फेब्रुवारी 4 हे लीप वर्ष, 4 ने 12 झालं. म्हणजे 2004च्या 5 सप्टेंबरला जाताना फेब्रुवारी 2004 म्हणजे 29 दिवसाचा मोजला जाणार आहे. म्हणजे एक दिवस तिथे वाढला म्हणून रविवार. आणि 5 सप्टेंबर 2005ला कोणता वारी? 5 सप्टेंबर 2005ला पुढचा वार म्हणजे सोमवार. आपल्याला विचारलेले 5 सप्टेंबर 2005 कोणत्या वारी? 5 सप्टेंबर 2005 सोमवारी येणार आहे. त्याला पुढे जवळ लांब. काय होईल जवळ लांब? ही विरुद्ध. जवळच्या विरुद्ध लांब. मग रात्राच्या विरुद्ध काय? दिवस. रात्राच्या विरुद्ध दिवस. सकाळच्या विरुद्ध संध्याकाळ. पुढे रिक्षाला सायकल म्हटले, सायकलला विमान म्हटले, विमानाला बस म्हटले, बसला आगगाडी म्हटली. तर बस स्थानकावर कोणती वाहनं थांबते? बस स्थानकावर कोण थांबतं? सायकल थांबते, विमान थांबतं, बस स्थानकावर बस थांबते. बस स्थानकावरती बस थांबते. मग बसला काय म्हटले? रिक्षाला सायकल गरज नाही, सायकलला विमान गरज नाही, बस गरज नाही. बसला आगगाडी. बसला काय म्हटले? आगगाडी. मग बस स्टँडवर कोण थांबेल? आगगाडी. बस थांबते, पण बसला काय म्हणलेले? आगगाडी. तर उत्तर येईल आगगाडी. पुढे खालील चिन्हांच्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता चिन्ह गट येईल? पहिल्याच्यामध्ये काय? ए 1 चौक. दुसऱ्यामध्ये काय झालं? 2A आणि 1 चौक. तिसऱ्यामध्ये काय? इथं मध्ये मोकळी जागा सोडली. इथं प्रश्न, इथे मोकळी जागा सोडा. ओके. चौथ्यामध्ये काय दिले? 3 वेळा आहे आणि 2 चौक. पुढे काय दिले? 3 वेळा 1, 3 वेळा चौक. काय समजून द्या, काय फरक आहे याच्यामधला?
पहिल्यांदा एक ए एक चौकोन, दोन ए एक चौकोन, म्हणजे इथं काय झालं ए वाढला. आता इथं तीन ए एक चौकोन घेतला तर इथं चौकोन वाढतोय. इथे तीन ए एक चौकोन घेतला तर पुढं चार ए एक चौकोन पाहिजे, पुढे पाच ए एक चौकोन पाहिजे. आहे का तसं? नाही. म्हणजे हे आपलं चुकतंय, हे आपलं चुकतंय. मग जर असं केलं तर एकदा ए वाढवला, एकदा चौकोन वाढवला तर एकदा ए वाढला, आता चौकोन वाढवला. इथनं पहिल्यांदा एक ए चौकोन आहे, एकदा ए वाढवला, आता एकदा चौकोन वाढवला, पुन्हा ए वाढवला, पुन्हा चौकोन वाढवला. बरोबर जुळले. त्यामुळे उत्तर काय येईल? 2 ए 2 चौकोन. पर्याय कोणता येईल? 2 ए 2 चौकोन, पर्याय क्रमांक 1. पुढे एका संख्येतील भाषेत 56 ही संख्या 65 अशी लिहितात. 56 ही संख्या 65 म्हणजे काय झालं? हे काय झालं? उलट झालं. हे शेवटला गेलं इथे. मी इथं विचारलेलं आपल्याला 78 ही संख्या कशी लिहा? करा उलटी. हे शेवटला घालवा, हे शेवटला ते पहिल्यांदा घ्या. म्हणजे काय येतं? 27. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद बघा. काय? 8, 16, 24, 33, 40, 48. काय? 8 × 8, 8 × 16, 8 × 24, 8 × 32, 8 × 40, 8 × 48. चुकीचं काय नाही? 33. इथं काय पाहिजे होतं? 32. 8चा पाढा 33 चुकीचा आहे. खाली दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. पहारेकरी, सैनिक, शिपाई हे सगळे काय करतात? पहारेकरी काय करतात? पहारेकरी पहारा देण्याचं काम करतात. सैनिक ही सीमेवर पहारा देण्याचं काम करतात. शिपाई ही पहारा देण्याचं काम करतात. मी गस्त घालण्याचं काम करतो. मी यातला कोण? हवालदार ते काम करतो. पोलीस, डॉक्टर तपासण्याचं काम करतो. शिक्षण शिकवण्याचं काम करतो. शेतकरी शेती करतो. याचा हवालदार. म्हणजे एक प्रकारे पहारेकरी, सैनिक, शिपाई ही शिस्त लावण्याचं, सगळं इतरांना शिस्त लावण्याचं काम करतात. कसा? हवालदार, पोलीस. पुढे अक्षरमाला दिलेली. या अक्षरमालेमध्ये आर व जे यांच्यामध्ये जेवढी अक्षर आहे तेवढीच अक्षरे खालीपैकी कोणत्या 2 अक्षरांमध्ये? आता पाहू आपण आर आणि जे मध्ये किती अक्षर. आर आणि जे यांच्यामध्ये किती अक्षर आहे? या दोघांच्या मध्ये आपण लिहूया. आर आणि जे. आता इथं अगोदर आर आहे, नंतर इकडे असेल. म्हणजे आपण ते कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे? आर आणि इकडे इकडे जे. जे के एल एम एन ओ पी क्यू आर. जे आणि आरच्या याच्यामध्ये किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 अक्षर. किती अक्षर पाहिजे? 7 अक्षर. ए आणि आय मध्ये किती अक्षर आहेत पहा? ए आणि आय. ए बी सी डी ई एफ जी एच आय. याच्यामध्ये अक्षर किती आली मोजा? 1 2 3 4 5 6 7. इथं 7 अक्षर आहे. इथं म्हटलं मी ए आणि एफ वेगळ्या केलं. हे लक्षात. इथं जे आर आणि जे मध्ये किती? 3 आणि 3 6 आणि 7. इथे ए आणि आय मध्ये 1 2 3 4 5 6 7. इथे 7 अक्षर आहे. उत्तर येणार आहे. पण बाकीचं पण चेक केलं पाहिजे. जी आणि एन. जी आणि एन याच्यामध्ये किती? जी एच आय जे ए एल एन एन. किती आली मध्ये अक्षर? 1 2 3 आणि 3 6. चालेल का? बी के. बी आणि के. बी डी नंतर सी डी ई एफ जी एच आय जे आणि के.
बी आणि के मध्ये किती 1 2 3 4 5 6 7 8 इथं 8 अक्षर. एम आणि एस मध्ये एम एन ओ पी क्यू आर एस याच्यामध्ये किती अक्षर आहे 5 अक्षर. किंवा आपल्याला 7 अक्षर कुठं आहे ए आणि आय पर्याय क्रमांक 1 हे सगळं चेक केलं पाहिजे. ओके तर 29 ला 34 म्हणतात. 29 ला 34 तर 47 ला किती. आता 29 आणि 34 मध्ये काय संबंध जोडवायला लागेल 29 आणि 34 याच्यात अधिक 5 केले इथं अधिक 5 केले की 47 अधिक 5 52 आहे का आहे. ओके एवढं सोबत त्यातला काय फरक जोडवायचा 29 मध्ये 9 2 मधला फरक 7 आहे 29 आणि 7 36 नाही किंवा याची गेली 11 केली 29 आणि 11 नाही म्हणजे असं काहीतरी तो संबंध जुळला पाहिजे. त्याला पुढे ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हे 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य दिलं याचाच अर्थ ऑगस्ट मध्ये स्वातंत्र्य दिले. मग मे मध्ये काय येतो मे महिन्यामध्ये कामगार दिन त्याला दुसरं नाव काय महाराष्ट्र दिन म्हणजे पर्याय क्रमांक 2. इंग्रजी महिन्यांना ऑगस्ट सप्टेंबर या प्रमाणे क्रम दिल्यास 6वा महिना कोणत्या महिन्याला मिळेल म्हणजे पहिला जानेवारी मिळेल पहिला सप्टेंबर दुसरा ऑक्टोबर असा क्रम घ्यायचा तिसरा नोव्हेंबर चौथा डिसेंबर कोणताही 5वा जानेवारी 6वा फेब्रुवारी. मग आपल्याला विचारलेले 6वा महिना कोणता मिळेल फेब्रुवारी आहे का पर्यायामध्ये 6वा महिना ऑगस्ट. ओके पाहिजे आपण ऑगस्ट आपण सप्टेंबरला दिला. ओके इथं पहिला नंबर येईल ऑगस्ट पहिला ऑगस्ट दुसरा सप्टेंबर तिसरा ऑक्टोबर चौथा नोव्हेंबर 5वा डिसेंबर आणि 6वा महिना कोणता येईल जानेवारी. उत्तर काय पाहिजे 6वा महिना कोणता येईल जानेवारी. अशा चुका घडतात ही लक्षात पाहिजे. चला विजय 18 पासून 5 दिवस रजेवर आहे तो किती तारखेला आहे 18 पासून म्हणजे 18 धरायचं पासून 18ला रजेवर आहे 19 20 21 22 5 दिवस ह्या झाला 1 2 3 4 5 दिवस राजा संपली. तो काम किती तारखेला येणार आहे 23 तारखेला किती तारखेला येईल 23 तारखेला. मी इथं गोंधळ होतो हे समजून म्हणजे तो 17 तारखेपर्यंत काम होतो 17 मग 17 पासून होता 5 दिवस रजे 17 अधिक रजेचे 5 दिवस 22 तो येईल का मला 22 अधिक 23 असं समजून घ्या. मग सरळ 18 पासून 18 धरायचं 18ला 19 20 21 22 करा 18ला पहिला दुसरा तिसरा चौथा 5 दिवस. ओके या पद्धतीने करा. पुढील प्रश्न पहा खालील गटाशी जुळणारे कोण टेरी पॉलिस्टर नायलॉन हे कपड्याचे प्रकार. आपण जे अंगात कपडे घालतो ते टेरीचा शर्ट असतो पॉलिस्टरचा असतो नायलॉनचा असतो. हे कृत्रिम धागे हे कारखान्यामध्ये तयार करणारे हे कुठल्या प्राण्यापासून त्या वनस्पतीपासून मिळत नाही. टेरियन पॉलिस्टर नायलॉन हे कारखान्यात तयार करतात म्हणून याला म्हणतात कृत्रिम धागे. कृत्रिम धागे आणि त्याच्याविरुद्ध जे निसर्गापासून मिळतात प्राण्यांपासून मिळतील वनस्पतीपासून त्याला म्हणतात नैसर्गिक. सुती कपडे हे कापसापासून तयार होतात म्हणजे हे नैसर्गिक आहे. आपण शेतामध्ये जो कापूस लावतो त्याला त्याचे बोंड येतं त्याच्यामध्ये जो कापूस त्यापासून धागा तयार करतात आणि त्यापासून कापड तयार करतात याला म्हणतात सुती कापड. रेशीम हे रेशमी किड्यापासून म्हणजे ही नैसर्गिक मिळते. रेशमी किडे वाढवले जातात आणि रेशमी किडे वाढवले ते स्वतःभोवती कोश गुंततात त्याच्यामध्ये ते रेशीम आपल्या तोंडामधलं पाहिजे. आंबाडा ही नैसर्गिक धागा ही वनस्पती आहे.
आंबाडा, आंबाडीचं असेल, ताग असेल, पहा कोणकोणते आहे. ताग आहे, आंबाडा आहे, गायपात आहे. हे गायपात आपल्या शेताच्या बांधावर असतात, केकताड म्हणतात तसं. म्हणजे त्याच्यामध्ये धागे असतात, हे कापलं जातं, त्याची पानं कापलं, मोठी मोठी लांब पानं असतात, कापले जातात, पाण्यामध्ये भिजत. वरचं जे वरचं जे आहे त्याचं हे कुचून जातं आणि आतले जे धागे त्याला म्हणतात गायपात. ताग असंच वनस्पतीपासून, याच्यापासून पोती तयार करतात. या गायपातापासून कासरे, बैलाचे कासरे तयार करतात, जे सगळे नैसर्गिक आहे. इतर या हे कृत्रिम धागे, म्हणजे टेरलिन, पॉलिस्टर, नायलॉन, रेयॉन हे कृत्रिम धागे. चला पुढील प्रश्न. एका सरळ रेषेत 39 खांब रोवल्यास मधल्या खांबाचा क्रमांक किती? 39 खांब आहे, मग 39 अधिक 1 40 करा आणि याला भागिले 2 करा. 20 नंबरचा खांब येईल मध्यभागी. मग समजून घ्या, हा 20 नंबरचा खांब आहे, याच्या डावीकडे किती असतील? 19, उजवीकडे डावीकडे 19, 19 आणि 19 38 आणि हा 39. 19 अधिक 19 अधिक 39 खांब. मधल्या खांबाचा नंबर किती आहे? 20. ओके, चला पुढील प्रश्न पहा. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्ह मालिका येईल? पाहिजे स्वल्पविराम दिलेले, किती किती अक्षरांचा गट आहे पहा. या ठिकाणी 3 दिले, त्या ठिकाणी 3 दिले, इथे 3 दिले, मध्ये अक्षर जागा सोडलेली. आता ते लक्षात येत नाही आपल्याला. पाहू, त्रिकोण, या पद्धतीचा चौकोन आणि गोल आहे. दुसरं काय? गोल आहे, मध्ये चौकोन आहे आणि नंतर त्रिकोण. तिसऱ्या आकृती काय दिली? त्रिकोण, मध्ये या पद्धतीचा चौकोन आहे आणि नंतर गोल आहे. म्हणजे काय होतं का बरं? मधला चौकोन पाहिजे, फक्त काय झाला? पहिला त्रिकोण शेवटला, शेवटचा गोल पहिला, पण पहिला गोल शेवटला, शेवटचा त्रिकोण आला. तशा पद्धतीने केलं तर शेवटचा गोल अगोदर, पहिला त्रिकोण शेवटला आणि मध्ये आहे तसा चौकोन आहे का पर्यायामध्ये? गोल, चौकोन, त्रिकोण, गोल, चौकोन, त्रिकोण पर्याय एक आहे. ओके, चला पाण्यातील प्रतिबिंब पहा. पाण्यातील प्रतिबिंब संपूर्ण आकृतीचं बघत बसायचं नाही लक्षात. या ठिकाणी आता झेडचं पाण्याचं प्रतिबिंब जेव्हा कन्फ्युजन होतं ना आपल्याला, काय करायचं? यावरची आडवी रेष, ही आडवी रेष खाली जातात. ओके, इथं खाली असतात. आता इथं काय होतंय? या बाजूनं ही तिरकी रेष खाली, ती या बाजूने तिरकी रेष वर आहे, खाली येते ती वर आहे. ओके, नंतर इथं आडवी रेष, याच्यावर पर्याय करतात नसेल लक्षात. अवघड आहे हे समजायला. यम वर्ण सोपं आहे, यातलं एक अक्षर सोपं असतं. उभी रेष वर्ण खाली, उभी रेष खाली, वरती आडवी रेष, खाली आडवी, मध्ये बारकी रेष, मध्ये बारकी रेष. एकचं पाण्याचं प्रतिबिंब पहा, एकचं त्याच्याच खाली येणार आहे. या पद्धतीचा एक कुठे आहे? फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये. ओके, त्याला पुढील प्रश्न पहा. 64 पाण्यातील प्रतिबिंब. या ठिकाणी देखील पाण्याचं प्रतिबिंब होते. पर्यायी पद्धत वापरायची, पर्यायी पद्धत वापरायची लक्षात. आता मी इथं खाली चौकोन का काढला नाही? खूप मोठं, म्हणजे हा जर स्टार असेल तर तो पाण्यामध्ये देखील हा जो त्रिकोण आहे तो या पद्धतीने, हा त्रिकोण आहे तो या पद्धतीने, आणि हा सरळ असणारा त्रिकोण आहे तो उलटा. आकृती काय बदल झाला का? काही बदल झालेला नाही. आता इथं बदल कुठं होणार आहे तो पहा. या ठिकाणी जे भरलेले 2 टिपके आहेत ना, त्यात बदल. या ठिकाणी भरलेले 2 टिपके, हे भरलेले 2 टिपके या ठिकाणी येणार. बस एवढा त्याच्यावर पर्याय कट करा. जे हे त्रिकोण खाली आहे हे वरती येणार आहे, खाली असताना टिपके वर आहे, मग त्याच्यावर पर्याय कट करा. हे खालीच आहे, हे वर आहे, हे खालीच आहे, हे वर. मी पहिला आणि तिसरा पर्याय कट. खालचे खाली जाणार, आरशामध्ये खालचे खाली जाणार. पाण्यामध्ये बोललं की खालचं आहे ते वर, वरचं आहे ते खाली. याच्यावरती
पहिला आणि तिसरा पर्याय कट झाला. आता राहिला काय दुसरा आणि चौथा. फरक काय हो त्याच्यामध्ये? फरक याच्यामधला शोधा. मोठी आकृती मी करतो. फरक काय याच्यामध्ये पहा. इथे गोल मोकळे, इथे गोल आहे, इथे चौकोन. आता एक खाली पाण्यात येताना चौकोन या बाजूचा या बाजूलाच राहतो, गोल डाव्या बाजूचा डाव्या बाजूलाच राहतो. जिथे पाहतो पर्याय कट कोणते केलेले आहे? पर्याय पहिला आणि तिसरा कट केले. दुसऱ्या चौकोनामध्ये फरक आहे गोल आणि चौकोन. इथे गोल आहे, इथे चौकोन, इथे गोल आहे, इथे चौकोन. रेषांमध्ये बी सेम पहा आहे. काय फरक आहे दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये? फरक काय जाणून येते. इतर रेषा चिकटलेल्या नाहीयेत असं वाटतं, एवढंच होत. इतर रेषा चिकटलेल्या आहेत. तर पर्याय क्रमांक 4. आता थोडासा संदिग्ध आहे, एवढी अवघड आकृती चौथीला तिसरीला टाकायचं नसतं. ओके चला असू द्या. आता एखादा प्रश्न तुम्हाला मेरिट लावण्यासाठी असे प्रश्न येतातच. आणि एक प्रश्न असे पाहिजे. किती असतात प्रश्न? 4-5 प्रश्न असतात आपल्या पेपर. चला पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी योग्य कृती कोणाची? मंदा आपल्या मैत्रिणीच्या खोड्या काढते. का नसेल चिमटे काढ, काय कर, खोडी कर. बरोबर आहे का? नाही. गणेश मित्राच्या वयाची पाने फाडतो. बरोबर आहे का? दुसऱ्याची पानं फाडणं. आपली देखील वयाची पानं फाडायची नाही. निखिल शाळेतील झाडांना पाणी घालतो. अगदी योग्य, बरोबर आहे. संदीप मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डवर गाणी गातो. मोठ्या आवाजात लावायची का? तुम्हाला पाहिजे तेवढ्या. बाकीच्यांना त्रास द्यायचा तुम्हाला अधिकार नाही. त्यामुळे उत्तर योग्य. निखिल शाळेतील झाडांना पाणी घालतो. पुढे पहा इंग्रजी अक्षर मांडली. डावीकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतले? एका पक्षाचे नाव काय? आता इथं आपल्याला ABCD पाहिजे, त्याशिवाय हे जमणार नाही. ABCDE FGHIJKLMNO PQRST UVWXY. पहा डावीकडून कोणत्या? 18, 21. 18, 21. 18 नंबरचं कोणते? 5, 10, 15, 16, 17, 18, 8. 1 नंबर A. 20 नंबर 5, 10, 15, 20 नंबर B. हे पक्षाचं नाव आहे का? रॅट म्हणजे उंदीर. पक्ष नाही, ॲनिमल, प्राणी. 20, 15, 16 आहे तर 20, 15 आणि 16. 20 नंबरचं काय? तो 5, 10, 15, 20. 15 नंबर 5, 10, 15 O. 16 नंबरचा P. EOP टॉप म्हणजे बहुरा. पक्षाचं नाव आहे का? नाही. पुढे 3, 1, 2. 3 नंबरचा 3, 1, 2. 3 नंबरचा C. 3 नंबरचा C. 1 नंबरचा A. 2 नंबरचा B. कॅट. पक्षाचे नाव आहे का? नाही. 3, 18, 15, 23. 3, 18, 15, 23. 3 नंबरचा C. 18, 5, 10, 15, 16, 17, 18, 8. 15 नंबरचा 5, 10, 15 O. 23, 5, 10, 15, 20. 21, 22, 23. क्रो म्हणजे काव. पक्षाचं नाव आहे का? आहे. उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या. या ठिकाणी त्रिकोण. आता या ठिकाणी कोणतीही क्लृप्ती वापरायची नाही. या ठिकाणी आपली जी बेसिक पद्धत आहे ती पद्धत वापरायची. सर्व आकाराला नंबर द्या. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 डिजिट पर्यंत जायचं. सिंगल डिजिट. एका नंबर पासून त्रिकोण तयार होतो. 1 नंबरचा त्रिकोण आहे, 2 नंबरचा त्रिकोण आहे, 3 नंबरचा त्रिकोण आहे, 4 नंबर आहे, 5 नंबर आहे, 6 नंबर आहे. किती झाले? 6. आता 2 डिजिट 2 नंबर पासून बनणार.
दोघांचा त्रिकोण बनला, 1 आणि 2चा त्रिकोण बनतो ते 12, 2 आणि 3चा त्रिकोण आहे का नाही, 3 आणि 4 या दोघांचा मिळून त्रिकोण बनला 34, 45, 56 हे त्रिकोण आहे बघा. तिथं इथं लक्ष द्यायचं, चढता क्रम लावायचा, कधी उतरता 65 नाही करायचं. म्हणजे रिपीट कोणता आहे, 1 2 3 4 झाले. तिघांचा बघा 3 डिजिट, तिघा जणांचा 1 2 3 चा त्रिकोण बनतो का, 1 2 3 चा चौकोन, 2 3 4 चा बनेल का त्रिकोण नाही, 3 4 5 चा बनेल, 3 4 5 चा आहे, 4 5 6 चा बनेल. हे किती झाले, 2 झाले. नंतर 4 डिजिटचा चौघांचा त्रिकोण बनतो, 1 2 3 4 चा बनतो का, 2 3 4 5 चा बनतो का नाही, 3 4 5 6 चा बनतो, 3 4 5 6 याचा एक नंबर. 5 जणांचा जे 1 पासून 5 पर्यंत घेतलं किंवा 2 पासून 6 पर्यंत घेतलं तर 5 जणांचा बनला. 6 डिजिटचा नंतर बनतो, 6 डिजिट हे सगळे अंक एकत्रित केले तर हा त्रिकोण मोठा आहे. 1 2 3 4 5 6 या सगळ्या जणांचा एक, जे एकूण किती होती, 6 4 10 2 12 13 14 त्रिकोण तयार होतो. एकूण त्रिकोण किती होते, 14 पर्याय क्रमांक 2. राहुल हा अशोकचा मावस भाऊ आहे. अशोकता झाला समजून घ्या, राहुल हा अशोकचा मावस भाऊ आहे. अशोकचे वडील राहुलच्या बहिणीचे कोण, पहा राहुल हा अशोकचा मावस भाऊ. अशोक म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, चौकोन होते. राहुल इथे राहुल अशोक, राहुल मुलं आहे चौकोनामध्ये काय, राहुल हा अशोकचा मावस भाऊ म्हणजे काय असतो रे, मावशीचा मुलगा. म्हणजे इथं काय होणार आहे, राहुलला मुलगी म्हणजे पप्पा येतात असणार. ओके, ही मम्मी पप्पा झाली. ओके, बाळांना करायचा ही मम्मी पप्पा. राहुलच्या आईची बहीण, आता तिला मुलगा आहे म्हणजे राहुलच्या मावशीचंही लग्न झालं. ही दोघी जणी बहिणी आहेत, त्या दोघी जणी बहिणी आहे आणि या बहिणीचा मुलगा आला. आता प्रश्न म्हणजे राहुल हा अशोकच्या मावस म्हणजे मावशीचा मुलगा, आईच्या बहिणीचा मुलगा. प्रश्न काय विचार, अशोकचे वडील म्हणजे हे राहुलच्या बहिणीचे कोण, राहुलला एक बहीण आहे, राहुलच्या बहिणीचे कोण म्हणजे ही दोघी जणी बहीण भाऊ आहे. म्हणजे या राहुलची आई आणि या बहिणीची आई कशी असणार, एकच असणार. मी आईची बहीण मावशीचे पती, मावशीचा नवरा काय म्हणतात त्याला, मावशीच्या नवऱ्याला काय म्हणतात, तुमची मावशी आहे ना, मावशीच्या नवऱ्याला काय म्हणतात, काका. मामा कोणाला म्हणतात, आईच्या भावाला. सगळे आईची बहीण मावशीचा नवरा काका. आजोबा कोणाला म्हणतात, आपल्या वडिलांचे वडील, आईचे वडील आपल्या आईचे पती आपल्याला माहिती. तर 69वा प्रश्न, झीनत व निलोफर यांच्या वयाची बेरीज 28 वर्ष. पहा हा प्रश्न नीट समजून घ्या. झीनत आणि निलोफर यांच्या वयाची बेरीज 28 वर्ष. झीनत व रुबीना यांच्या वयाची बेरीज 29 वर्ष. निलोफर आणि रुबीना यांच्या वयात किती अंतर आहे पहा. झीनत आणि रुबीना यांच्या वयाची बेरीज 29 वर्ष. काय झालं इथं, दोन्हीकडे झीनत वाजते. माना तुमच्या मानाने माना, झीनत तुम्हाला वाटत ते मन की झीनतचं वय बघा तुम्ही 20 माना, 20 वर्षाची झीनत. इथं पण झीनत किती येणार आहे, 20 वर्षाची. मग निलोफरचं किती, दोघींची बेरीज 28 म्हणजे 20 आणि 8 28. निलोफर 8 वर्षाची आहे आणि 20 आणि 9 29. मी निलोफर आणि रुबीना यांच्या वयातलं अंतर किती असणार आहे, 1 वर्ष. तर किती येणार, 1 वर्ष. एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 2, 1 बरोबर 2, 2 बरोबर 4, 3 बरोबर 6
4 बरोबर 8 म्हणजे काय केले वर्ग आहे का 1 चा वर्ग नाही होत 2 चा वर्ग आहे बाकी नाही 1 ची दुप्पट इथे काय होते दुप्पट होते ओके आता प्रश्न काय म्हणलेला आहे 3 गुणिले 2 अधिक 5 वजा 7 बरोबर किती इथं 3 ला काय म्हणावं 3 ला 6 2 ला 4 5 ला 10 7 ला 14 गुणिले अधिक वजा मग असं इथं 5 चं दिलं नाही 7 चं दिलं मग या पण करायचं जर 1 ला 2 म्हणत असेल दुप्पट 2 ला 4 असेल 3 ला 6 असेल 4 ला 8 असेल तर 5 ला 10 7 ला 14 मग आता सोडवाई अगोदर काय करा गुणाकार हे काय 6 गुणिले 4 साहित्य 24 आणि 10 वजा 14 आता 24 आणि 10 34 34 वजा 14 34 म्हणजे 14 वजा 4 गेले 0 तिला गेला 2 तर काय येणार आहे 20 पर्याय क्रमांक 3 पुढे पहा चिन्हांची मालिका आहे प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती एका खाली एक मालिका द्यायची म्हणजे तुम्हाला फरक समजतो स्टार चौकोन त्रिकोण गोल स्टार चौकोन त्रिकोण गोल पुन्हा काय झाले चौकोन त्रिकोण गोल स्टार चौकोन त्रिकोण गोल स्टार पुन्हा काय झाले त्रिकोण गोल स्टार चौकोन त्रिकोण गोल स्टार चौकोन पुन्हा काय झालंय प्रश्नचिन्ह जी इथं मोकळी जागा सोडलेली आणि त्याच्या पुढे काय दिलेलं आहे स्टार चौकोन त्रिकोण गोल स्टार चौकोन त्रिकोण गोल काय झालं पहिल्यात ना दुसऱ्यात बदल पहिला स्टार आहे तो शेवटला गेला बाकीचा आहे तसं चौकोन त्रिकोण गोल इथं नंतर पहिला गोल चौकोन शेवटला गेला नंतर त्रिकोण गोल स्टार जसे तसं घेतलं मग पहिला गोल आहे त्रिकोण आहे तो शेवटला गेला आणि मग पहिला आहे तो गोल स्टार चौकोन गोल स्टार मग इथं पुढं कधी जुळते का ती पहिला गोल शेवटला टाकला स्टार चौकोन गोल त्रिकोण आला जिथं काय आलं गाड्या जागी गोल स्टार चौकोन गोल स्टार चौकोन त्रिकोण कुठे आहे गोल स्टार चौकोन त्रिकोण पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे चला पुढील प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती आहे काय दिलेलं आहे इथं गणितामध्ये आपल्याला हे बुद्धिमत्तेमध्ये गणितच आलेलं आहे याचा संबंध बाहेरच्या संख्येचा आतल्या संख्येशी संबंध जोडायचा त्या 12 20 16 आतमध्ये गेले 12 इथे 9 5 6 9 5 6 आणि इथलं काढायचं म्हणजे बाहेरच्या संख्येचा आतल्याशी संबंध जोडायचा काय होईल 14 12 6 काय ते संबंध जोडता येईल आपल्याला 14 6 20 20 मधलं 12 गेले 8 म्हणजे जर या दोघांची बेरीज केली 14 आणि 6 ची बेरीज केली 20 मधलं 12 ला जाईल म्हणजे आपल्याला असं आपण गेस करतोय बरं का इथं आपण गेस करतोय आपल्याला हे बरोबर आहे का माहित नाही सगळीकडे जुळली पाहिजे हे जुळवायला संबंध 14 अधिक 6 20 आणि 20 मधनं 12 वाजा या दोघांच्या पेक्षा वाजा 12 20 घेतला 8 येते उत्तर आता इथे तसंच करायचं याची बेरीज करायची 12 अधिक 16 किती आहे 12 आणि 16 28 मधनं 20 गेले उत्तर किती येते 8 दिले का नाही मी तर 12 दिले चालेल का नाही म्हणजे आपलं हे चुकीचं आहे वेगळा विचार करा काय होते 14 झाला 26 आणि 8 34 34 आणि 8 42 इकडे काय तरी 36 36 आणि 24 नाही झालं 24 14 आणि 22 वजाबाकी केली तर 12 आणि 16 गेली 4
12 6 गेले 6. अरे 6 सोपे असतात आणि पहा एखादा प्रश्न आपल्याला पटकन लक्षात येत नाही, पण अगदी एखादा लहान मोठा तिसरीचा मुलगा पटकन त्याचं उत्तर येतो. आमच्याकडे एखादा प्रश्न सगळे आम्ही 7-8ची डोकं घालतात, मग आम्ही तो प्रश्न गोलवर लिहून ठेवतो. आणि एखादा तिसरीला मुलगा जाता येताना बघतो तिसरं ती असे अगदी सोपं असतं. लहान खूप अवघड विचार केले, वर्ग गण याच्याशी पर्यंत जातो. आता ही तिसरीचा प्रश्नाची वर्ग गण असणार नाही. 9 6 15 5 20 तर इथं काय संबंध जोडता येत नाही. 20 36 42 12चा काय संबंध त्याच्याशी जोडता येतो. 6 7 42 14 12 26 6 32 8 4 32 असे तिचा संबंध जोडता येतो. काय उत्तर याचं पाहू आपण. इथं उत्तर 5 दिले, याचं उत्तर 5 दिले. का उत्तर 5 दिले आपल्याला बघू आपण. आणि सहसाधे येतं लगेच 12 16 28 20 12 32 होते. 15 14 26 एवढं करत जाताना आपलं सोपं असतं. 15 5 20 5 24 12 32 48 12 48 भागले तर 14 12 26 6 32. इथं काय केलंय का सोपं आहे. आणि हे पुसून टाक. ओके, याची बेरीज का 12 6 14 12 अधिक 14 अधिक 6 याची बेरीज किती येते. 2 4 9 6 6 12 2 चले 1 1 2 3. आजची संख्या काय 8. 8ची चौपट 32 याची त्याला गुणिले 4 करा. ओके, आता बाहेरची जी बेरीज करू येते 12 20 आणि 16 याची बेरीज किती येते 6 16 येते. 6 2 8 2 3 4 48. 12ची संख्या काय 12. 12ची चौपट 48. ओके, म्हणजे काय बाहेरच्या संख्येची बेरीज बेरजेची चौपट आतली संख्या. बेरजेला 4 ने भागलं की आतली संख्या. म्हणजे बेरीज झाली 32. 32ला जर तुम्ही 4 ने भागलं तर 8 येते. 48 आली. 48ला तुम्ही 4 ने भागलं 12 येते. इथं बेरीज 9 5 14 आणि 6 20. 20ला 4 ने भागलं तर काय 5. आतमध्ये काय येणार आहे 5. एवढं सोपं असतं. चला पुढील प्रश्न घेऊया. एका रांगेत मागणीचा पुढून 9वा व मागून 20वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण मुली. ही मागणीचा नंबर काय पुढून 9वा म्हणजे पुढे किती असतील 8. मागून 20वा म्हणजे मागून किती असणार आहे 19. 19 आणि 8 27 मागणी 28. कसं करा 19 मागे पुढे 8 मागणी. मला सर मला तसं आहे, मला हे असं वाटतं सोपं 19 अधिक 8 असं करणे. तू काय म्हणतो पुढील किती आहे 9वा 9 अधिक 20 29 मध्ये 1 वजा करायचा 2दा टिकावचा. हे तुमचं कौशल्य समजून घ्या. पण हे माझ्यामध्ये हे बेसिक आहे. आणि इथं एक चुकून राहून जातो आणि ते अडचण येते. मार्ग जाणारे आपला मार्ग जाणारे कुणाचा सरांचा नाही. पण खाली कोणत्या वर्षी 366 दिवस होते. 366 कधी असतात लीप वर्ष. लीप वर्ष कशाला म्हणतात 4 ने भागतात. 4 ने निश्चित भाग. 4 ने निश्चित भाग कशाला जातो पहा बरं. ज्या सालाचे शेवटचे 2 2003 मधले शेवटचे 2 घ्यायचे. 2003 ला जातो का नाही जातो. 2007 मध्ये शेवटचे 2 अंक काय 7 4 जातो का नाही. 2011 शेवटचे 2 अंक कोणते 11 जातो का 4 ने नाही. 2016 शेवटचे 2 अंक काय 16 जातो का 4 ने जातो. उत्तर पर्याय क्रमांक 6. 75वा प्रश्न पहा. यातील चुकीचे पद ओळखा. 26 50 65 103 122. ते पाड्यातले असतील का संख्या नाही. यातला फरकाचा टप्पा काढला तर येतो का फरकाचा टप्पा
19चा पद किती येतोय इथं टप्पा तसा झाला त्यांची कसोटी असेल कोणती पाहिजे चुकीचे पद इथं संख्या बघितल्या तर किंवा 2 विषम आहे 3 सम आहे याची बेरीज केली तर किती येते 8 5 11 4 5 बेरीज नाही कसे 5 3 भाग जाणाऱ्या संख्या नाही होत 4 भाग जाणाऱ्या संख्या होत नाही इथं 13 भाग जाणार 13 26 13 5 65 13 8 4 दशमिक इथं 13 भाग जाणाऱ्या पण संख्या नाही आहे इथं चुकीचे पद ओळखा याच्यामध्ये काय तर संबंध लावला पाहिजे सगळ्या मूळ संख्या याच्यामध्ये कोणती तसंही नाही आहे याच्यामध्ये 2 अंकी 3 अंकी असा काही संबंध येत नाही आहे 103 का 103 उत्तर दिलेलं आहे वर्ग ओके 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 पहा म्हणजे आपण जे म्हणतो तेच आपण पाहिलं इथे काय 5चा वर्ग 25 अधिक 1 26 इथे काय 7चा वर्ग 49 अधिक 1 50 इथे 8चा वर्ग 64 अधिक 1 65 इथं काय पाहिजे 10चा वर्ग 100 अधिक 1 101 पाहिजे इथे 103च्या जागी काय पाहिजे 101 122 इथं काय 11चा वर्ग 121 अधिक 1 105 म्हणजे उत्तर चुकीचं कोणतं 103 इथं काय असायला पाहिजे 101 असायला पाहिजे उत्तर पर्याय क्रमांक 1 ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिकेसह धन्यवाद